नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. एम्सकडून नॉर्सेट 11 नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट 2026 ची अधिकृत अधिसूचना जाहीर झाली आहे. जर तुमचं स्वप्न एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून सरकारी नोकरी मिळवण्याचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरतीच्या संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या तारखा, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क. सर्वप्रथम महत्त्वाच्या तारखा पाहूया. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 24 जुलै 2026 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2026 आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. स्टेज 1 म्हणजे प्रिलिमिनरी CBT परीक्षा 12 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. त्यानंतर स्टेज 2 मेन परीक्षा 30 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित केली जाणार आहे. म्हणून अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची अजिबात वाट पाहू नका. पात्रता, इलिजिबिलिटी. आता पात्रतेबद्दल बोलूया. यामध्ये जर तुमचा BSc नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक BSc नर्सिंग झालेलं असेल आणि स्टेट किंवा इंडियन नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात. GNM उमेदवारासाठी देखील अर्जाची संधी आहे, मात्र त्यांच्याकडे नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे आणि किमान 50 खाटाच्या रुग्णालयात 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे. वयोमर्यादा. या भरतीसाठी वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्ष आहे. SC, ST, OBC, PWBD आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. अर्ज शुल्क. जनरल, OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हा 3000 इतका असणार आहे. SC, ST, EWS उमेदवारासाठी अर्ज शुल्क 2400 एवढा असणार आहे. तर PWBD उमेदवारांसाठी अर्ज शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. परीक्षा पॅटर्न. नॉर्सेट 11 परीक्षा ही 2 टप्प्यात होणार आहे. स्टेज 1 प्रिलिमिनरी म्हणजेच त्याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहे. ते 100 गुणासाठी असतील आणि 90 मिनिटाचा कालावधी मिळेल. 20 प्रश्न जनरल नॉलेज किंवा ॲप्टिट्यूडचे असतील आणि 80 प्रश्न हे नर्सिंग विषयावर असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग असेल. स्टेज 2 मेन परीक्षा 160 प्रश्न असतील, 160 गुण मिळतील आणि 180 मिनिटाचा कालावधी म्हणजेच 3 तास एवढा कालावधी आणि सर्व सिलेबस हा नर्सिंग सिलेबस असणार आहे आणि सिनॅरिओ बेस्ड प्रश्न इथे तुम्हाला बघायला मिळतील. निगेटिव्ह मार्किंग ही 1/3 असेल. महत्त्वाच्या सूचना. अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर अनेक तपशील बदलता येणार नाही. फोटो, सही आणि अंगठ्याचा ठसा एम्सने दिलेल्या सूचनानुसारच अपलोड करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर अर्ज पूर्ण करा.